नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी NCERTमधील चॅप्टर नंबर 3 दॅट इज प्लांट किंगडम. याआधी ऑलरेडी मी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो पाहिला असेल. त्यामध्ये आपण बेसिकली जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्यांचं आपण कोणत्या क्रायटेरियाच्या आधारे क्लासिफिकेशन करतो हे आपण पाहिलं होतं. आता त्यामध्ये आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम पाहिली होती आणि त्यामधलाच जो 4th किंगडम आहे तो म्हणजे प्लांट किंगडम, तो आता आपण सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, तुमचे बरेचसे डाऊट्स असतील ना, आणि जर ते डाऊट्स तुम्हाला लाईव्ह सॉल्व करून हवे असतील तर अनअकॅडमीने नवीन आयकॉनिक सबस्क्रिप्शन लॉन्च केलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डाऊट्स अगदी लाईव्ह सॉल्व करून दिले जातील. सो या आयकॉनिक सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एकतर लाईव्ह डाऊट सॉल्विंग तर मिळणार आहेच, सोबतच तुम्हाला 1-to-1 मेंटॉरशिप मिळणार आहे, लाईव्ह मेंटॉरशिप मिळणार आहे, फिजिकल नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत आणि जे सगळे प्लस सबस्क्रिप्शनचे बेनिफिट्स आहेत म्हणजे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस वगैरे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्हाला जर डाऊट्स असतील तर तुम्ही ते कसे विचारणार, तर त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ऑब्वियसली तुम्हाला अनअकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर किंवा तुम्ही लॅपटॉपवरती असाल तर डेस्कटॉप मोड ऑन करून त्याच्यामध्ये क्रोममध्ये ओपन करू शकता. सोबतच या ठिकाणी तुम्हाला जर हवं असणार आहे डाऊट सॉल्विंग सेशन तर तुम्ही 1-to-1 मेंटॉरशिपवरती क्लिक करायचं आहे. कोणत्या सब्जेक्टचा डाऊट आहे ते सब्जेक्ट निवडायचं आहे, टाईम स्लॉट निवडायचा आहे की तुम्हाला तो डाऊट कधी सॉल्व करून पाहिजे, डाऊट अपलोड करायचा आहे आणि तुमचं सेशन या ठिकाणी बुक होणार आहे आणि तुम्ही लगेच त्या ठिकाणी त्या टाईम स्लॉटवरती तुमचा डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. सो या ठिकाणी आयकॉनिक सबस्क्रिप्शनचे काही प्राइजेस तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही नीट देणार असाल नेक्स्ट इयरमध्ये म्हणजे 22मध्ये किंवा 23मध्ये तर त्यानुसार तुम्ही या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सबस्क्रिप्शनसाठी जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळू शकतो. सो त्यासाठी लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. तुम्ही या ठिकाणी प्लस किंवा आयकॉनिक दोघांपैकी कोणतेही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. पण आयकॉनिकमध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे डाऊट सॉल्विंग मिळणार आहे, लाईव्ह डाऊट सॉल्विंग, त्याप्रमाणे तुम्हाला प्लसमध्ये नाही मिळणार. सो तुम्ही त्याप्रमाणे बॅच घेऊ शकता. सोबतच या ठिकाणी जे लोक नीट देणार आहेत 2023मध्ये त्यांच्यासाठी आहे रँकर्स बॅच, जे की 6 ऑक्टोबरपासून स्टार्ट होणार आहे. सो तुम्ही या ठिकाणी ही देखील बॅच जॉईन करू शकता. सोबतच जे लोक 2022मध्ये नीट देणार आहेत टायटन्स बॅच आहे 2.0, जी की 6 ऑक्टोबरपासून स्टार्ट होणार आहे. या सगळ्या बॅचेसमध्ये इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच तुम्ही त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. सो या सगळ्यांचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. त्याद्वारे तुम्ही हे सगळे बॅचेस किंवा प्राइजेस किंवा फ्री क्लासेस देखील पाहू शकता. तुम्ही जेवढे जास्त फ्री क्लासेस पाहाल तेवढे जास्त तुम्हाला कॉईन्स मिळतील आणि त्या कॉईन्सच्या आधारे तुम्हाला तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये देखील ऑफर मिळू शकते किंवा डिस्काउंट मिळू शकतो. ओके, सो थँक्यू सो मच. याआधी मी ॲनिमल किंगडम पण अपलोड केलेला आहे आणि तो पण तुम्ही पाहिला असेल. सो प्लांट किंगडममध्ये आपण सगळे प्लांट्स कशा पद्धतीने क्लासिफाय केलेले आहेत हे पाहणार आहोत. बेसिकली जर आपण पाहिलं तर प्लांट किंगडममध्ये असे सगळे ऑर्गॅनिझम्स येणार आहेत की ज्यांच्या सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. सो प्रत्येक जर आपण प्लांट पाहिलं प्लांट किंगडममधलं तर त्यांच्यामध्ये सेल वॉल असणारच आहे, काही एक्सेप्शन सोडले तर, बट मेजॉरिटी याच्यामध्ये सेल वॉल असतंच, म्हणूनच ते प्लांट किंगडममध्ये आहेत. सोबतच हे लोक फोटोसिंथेसिस करतात, याच्यामध्ये पण काही एक्सेप्शन आहेत, पण मेजॉरिटी ऑफ सगळेजण फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे जसं की मॉनेरा वगैरे वगैरे वगैरे. सो हे सगळं तुम्ही रीड करू शकता. आता आपण हे जे प्लांट किंगडम पाहणार आहोत हे 5 किंगडम सिस्टम्स जी आहे विटाकर यांनी दिलेली 1969मध्ये, त्यांच्या अकॉर्डिंग आपण पाहणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहतोय की प्लांट किंगडममध्ये काय काय येतं. एकतर अल्गे, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, एन्जिओस्पर्म्स हे सगळे येतं प्लांट किंगडमच्या अंडर. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या प्रत्येकाचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोतच, पण आता आपण जस्ट एक तोंड ओळख करून घेऊया. आता अल्गे म्हणजे काय, एक सगळ्यात पहिलं जर आपण काय आलं असेल प्लांट किंगडममध्ये तर ते आहे अल्गे. आता अल्गेमध्ये जे सगळे प्लांट्स आहेत ते सगळे प्रिमिटिव्ह आहेत, खूप प्राचीन आहेत आणि ते सगळेचे सगळे फक्त पाण्यामध्ये उगवू शकतात. ते लँडमध्ये किंवा टेरेस्ट्रियल किंवा जमिनीवरती वगैरे उगवणारे नाही आहेत. ओके, सो ते सगळे कसे आहेत, एक्वॅटिक आहेत, पण सगळे फोटोसिंथेसिस करणारे आहेत. सगळ्यांमध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे. आता क्लोरोफिलमध्ये पण प्रकार असतात, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, हे आपण पुढे पुढे पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे ब्रायोफाइट्स. आता अल्गेनंतर थोडंसं ॲडव्हान्स झाल्यानंतर ब्रायोफाइट्स आले. आता ब्रायोफाइट्स काय होते की ते जमिनीवरती उगवू शकत होते, पण त्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची आवश्यकता होती. म्हणजे इनडायरेक्टली जर आपण पाहिलं तर हे पाण्यावरती देखील अवलंबून होते. सो यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतो, कारण ह्यांना पाणी आणि जमीन दोघांचीही आवश्यकता होती. नेक्स्ट आहे ते म्हणजे टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट्स हे पूर्णतः जमिनीवरती उगवणारे होते, पूर्णतः टेरेस्ट्रियल होते. नेक्स्ट आहे एन्जिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म.
आता एंजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे पण पूर्णतः जमिनीवरती उगवणारे होते आणि हे सगळ्यात ॲडव्हान्स्ड आहेत. ओके, म्हणजे अल्गे, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स या तिघांपेक्षाही एंजिओस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म्स हे प्रचंड ॲडव्हान्स आहेत आणि यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं की आपण फळं वगैरे पाहतो, हे सगळं या प्लांट्सपासून आपल्याला मिळतं. सो या प्लांट्सबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्गे आणि ब्रायोफाइट्स कंप्लीट करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. पण त्याआधी नेमकं प्लांट क्लासिफिकेशनला सुरुवात कशी झाली? ॲज यू नो की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशनला सुरुवात कोणी केली होती? ॲरिस्टॉटल यांनी. सो ॲरिस्टॉटल यांनी सुरुवात केली होती. ॲरिस्टॉटल यांनी काय केलं होतं? ॲरिस्टॉटल आणि लिनियस दोघांनी मिळून काय केलं होतं हे सगळं तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळेल. तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सो ॲरिस्टॉटल आणि लिनियस यांनी काय केलं होतं? जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय? जे आपण इझिली पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा आपल्यासमोर झाड आहे, त्याचा आपण रंग पाहू शकतो, कोणतं फळ येतं आहे, कोणतं फूल येतं आहे, हे सगळं आपण पाहू शकतो. सो जे आपल्याला बाहेरून दिसतं त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. सो जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, हॅबिट कोणतं आहे, ते कुठे उगवतं, पाण्यामध्ये की टेरेस्ट्रियल आहे. सो त्यासोबतच त्याला किती पानं, म्हणजे किती पानं नाही म्हणता येणार, त्याच्या पानांचा शेप कसा आहे. ओके, सो ते सगळं आपण यामध्ये इन्क्ल्यूड करतो. सोबतच जे पण व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत, जे पण अँड्रोशियम तुम्हाला माहिती आहे, प्लांटचा जो मेल पार्ट आहे त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. त्या सगळ्या कॅरेक्टर्सच्या आधारे जे क्लासिफिकेशन सिस्टीम तयार झाली त्याला आपण म्हणणार आहोत आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, आणि ही दिली होती लिनियस आणि ॲरिस्टॉटल या दोघांनी मिळून. ओके, नेक्स्ट आहे सोबतच त्याच्यानंतर आता या सिस्टममध्ये फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स घेतले होते. आता सपोज की एखादा प्लांट आहे, ते सुकल्यानंतर त्याची पानं सुकल्यानंतर ते येल्लोइश असं ब्राऊन आणि येल्लो असं दिसतं आहे, बट ते ताजंतवानं असताना ग्रीन दिसतं आहे. मग आपण असं म्हणणार का ते एकच झाड आहे बरं का? मग आपण असं म्हणणार का की ती दोन वेगवेगळी झाडं आहेत? तर नाही, कारण ते थोडं वाळल्यानंतर किंवा उन्हामुळे किंवा त्याचा कालावधी संपल्यानंतर तर ते पिवळं पडणार आहे. मग त्याच्यामुळे फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्सच्या आधारे आपण असं ठरवू शकत नाही की हे प्लांट वेगळं आहे, हे प्लांट असं आहे, याव त्याव. सो मग याच्यासाठी एक पर्याय असायला पाहिजे आणि म्हणून मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स पण असायला पाहिजेतच, पण सोबतच इंटरनल कॅरेक्टर्सचा पण अभ्यास केला गेला पाहिजे. आणि म्हणून एक्सटर्नल कॅरेक्टर्स आणि इंटरनल कॅरेक्टर्स या दोघांचा अभ्यास केला गेला नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये किंवा नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टममध्ये. बरं, आता ही सिस्टम कोणी दिली? तर ही सिस्टम दिली होती बेंथम आणि हुकर यांनी. यांची नावं आहेत नेक्स्ट पेजवरती. ही सिस्टम दिली होती बेंथम आणि हुकर. ही सिस्टम खूप महत्त्वाची आहे कारण याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. या सिस्टममध्ये बेसिकली काय आहे की जे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि जे आउटर म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते सगळे याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले होते. सो अजून याच्यामध्ये काय होतं? अल्ट्रा स्ट्रक्चर म्हणजे एकदम डीपमध्ये स्टडी होतं. डीपमध्ये स्ट्रक्चर कसं आहे एखाद्या प्लांटचं किंवा त्याच्या लिफ्टचं वगैरे वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे काय? थोडक्यात ॲनाटॉमीला आपण काय म्हणतो? इंटरनल स्ट्रक्चर जे आहे तर त्या सगळ्याला आपण ॲनाटॉमी म्हणू शकतो. नेक्स्ट आहे एम्ब्रिओलॉजी. ते प्लांट कसं डेव्हलप झालं, एम्ब्रिओ कसं तयार झाला, म्हणजे थोडक्यात रिप्रोडक्शन कसं झालं, हे सगळं यामध्ये येतं. फायटोकेमिस्ट्री. प्लांट्सच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे की प्लांट्सच्या मध्ये पण बरेचसे केमिकल एलिमेंट्स आहेत, केमिकल सबस्टन्सेस आहेत. त्यांचं नेमकं प्लांटमध्ये काय यूज आहे किंवा त्यांची रिॲक्शन वगैरे कशी होते, हे सगळं यामध्ये येतं. तर अशा पद्धतीने या सगळ्यांचा अभ्यास केला गेला नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टममध्ये, जी दिली होती बेंथम अँड हुकर यांनी. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण आर्टिफिशियल सिस्टम आणि नॅचरल सिस्टीम दोन्ही सिस्टीम्स पाहिल्या, बट या दोन्ही सिस्टम्समध्ये काहीतरी मिसिंग आहे. काय मिसिंग आहे माहिती आहे का? तर यामध्ये कुठेही इव्हॉल्युशनबद्दल काही सांगलेलं नाही आहे. मग अशी जेव्हा आपण सुरुवातीला पाहिलं की आधी अल्गे आले होते, मग ब्रायोफाइट्स आले, मग टेरिडोफाइट्स आले, हे आपल्याला कसं कळतं? इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपमधून. आता जेव्हा आपण अल्गे आणि ब्रायोफाइट्स यांचा अभ्यास करू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की अल्गेमध्ये असे काही कॅरेक्टर्स आहेत की जे थोडेसे डेव्हलप झालेले आहेत आणि ते आलेले आहेत ब्रायोफाइट्समध्ये, आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आधी अल्गे होते आणि मग आले ब्रायोफाइट्स. ओके, सो हे जे एक इव्हॉल्युशन दोघांमध्ये दिसून येते, तर याचा पण कुठेतरी अभ्यास केला गेला पाहिजे. आणि त्यासाठी आली थर्ड सिस्टम, त्याचं नाव होतं फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन किंवा फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टम. मग यामध्ये काय केलं गेलं? जे पण इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स आहेत त्यांचा अभ्यास केला गेला. सोबतच जे ॲनिमल्स आहेत जे प्लांट्स आहेत जे सेम टेक्झॉनला बिलॉंग करतात, त्यांचे एक कॉमन ॲन्सिस्टर आहे, सेम ॲन्सिस्टरपासून ते आलेले आहेत, हेही यामध्ये सांगण्यात आलं. नेक्स्ट आहे, आता आपण बरीचशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो वेगवेगळ्या सोर्सेसपासून. सो दिस बिकम मोर इम्पॉर्टंट वेन देअर इज नो सपोर्टिंग फॉसाईल एव्हिडन्स. आय होप की तुम्हाला सगळ्यांना फॉसाईल एव्हिडन्स माहिती असेल, ज्याला आपण मराठीमध्ये अवशेष म्हणतो. जसं की डायनासॉरचे वगैरे अवशेष सापडलेले आहेत, बट प्रत्येक प्लांटचा अवशेष मिळेलच असं काय नाही आहे.
सो त्यामुळेच जरी अवशेष नसतील तरीही आपण या सिस्टीमच्या आधारे एक अंदाजे कॉमन ॲन्सेस्टर वगैरे फाइंड आउट करू शकतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅक्झॉनॉमी. आय होप की तुम्हाला सगळ्यांना टॅक्झॉनॉमी माहिती आहे, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. सो टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? सायन्सची अशी ब्रांच आहे की ज्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सशी डील करतो. फॉर एक्झाम्पल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं आयडेंटिफिकेशन करणं, क्लासिफिकेशन करणं, नॉमेनक्लेचर करणं, हे सगळं कशामध्ये येणार आहे? टॅक्झॉनॉमीमध्ये. मग टॅक्झॉनॉमीमध्ये पण 2-3 प्रकार आहेत जे आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट आहे न्यूमॅरिकल टॅक्झॉनॉमी. नावातच न्यूमॅरिकल वगैरे आहे, म्हणजे याचा अर्थ काय? तर न्यूमॅरिकल टॅक्झॉनॉमी विच इज नाव इझिली कॅरीड आउट युझिंग कम्प्युटर्स, हे कम्प्युटरच्या सहाय्याने केलं जातं. इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स, जे आपण इझिली पाहू शकतो, इझिली ऑब्झर्व करू शकतो, असे कॅरेक्टर्स यामध्ये आपण इन्क्लूड करतो. नंबर अँड कोड्स आर असाइन टू ऑल दी कॅरेक्टर्स अँड दी डाटा आर देन प्रोसेस्ड. सो जे कॅरेक्टर्स युजली आपल्याला प्लांट्समध्ये पाहायला मिळतात त्या कॅरेक्टर्ससाठी कोड्स वगैरे अरेंज केलेले आहेत त्या कम्प्युटरमध्ये, आणि ते कॅरेक्टर असेल तर तिथे प्रेझेंट, ॲबसेंट वगैरे असं सांगितलं जातं. सो प्लस मायनसचं साईन त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यासोबतच नेक्स्ट आहे इन धिस वे each character is given equal importance and at the same time hundreds of characters can be considered. आणि अशा पद्धतीने प्रत्येक कॅरेक्टरला इक्वल इम्पॉर्टन्स दिलेला आहे. असं नाही की हे कॅरेक्टर काय युजली सगळ्यांमध्ये पाहायला मिळतं असं छोटं आहे वगैरे, असं काही नाही आहे. प्रत्येक कॅरेक्टरला एक इक्वल इम्पॉर्टन्स आहे आणि कम्प्युटराइज असल्यामुळे आपण एकाच वेळी हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर्सचा अभ्यास करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण याच्याद्वारे इझिली क्लासिफिकेशन वगैरे करू शकतो. सो नेक्स्ट आहे सायटोटॅक्झॉनॉमी. सायटो शब्द आपण बेसिकली सेलसाठी वगैरे वापरतो. सो सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये काय आहे? दॅट इज बेस्ड ऑन सायटोलॉजिकल इन्फॉर्मेशन. सायटोलॉजिकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? त्या सेलमध्ये क्रोमोझोम नंबर किती आहे, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, बिहेवियर कसं आहे, तर ते सगळं येणार आहे सायटोटॅक्झॉनॉमीमध्ये. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमोटॅक्झॉनॉमी. केमो म्हणजे काय? ज्यामध्ये आपण केमिकल्सचा वगैरे संदर्भ असतो तिथे आपण केमो म्हणतो. सो केमोटॅक्झॉनॉमी that uses the chemical constituents of the plant to resolve confusions are also used by taxonomists these days. सो आता जे केमिकल्स वगैरे किंवा जे पण एलिमेंट्स वगैरे प्रेझेंट आहे, फॉर एक्झाम्पल DNA सिक्वेन्स वगैरे असेल एखाद्या सेलमध्ये, तर त्याचा पण अभ्यास केमोटॅक्झॉनॉमीमध्ये केला जातो. मग DNA सिक्वेन्समध्ये नेचर ऑफ प्रोटीन कसं आहे, क्रिस्टल्स कुठले आहेत का त्या सेलमध्ये, या सगळ्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तुम्हाला हे पण माहिती असेल बऱ्याचदा काही सेल्समध्ये काही प्लांट्समध्ये किंवा काही प्लांट्सच्या फ्रूटमध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट प्रेझेंट असतं, जे की इरिटेशन वगैरे दाखवतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पपया बघितला असेल, आता हे स्पीशीज वाईज डिफर करणार, बट तरीही कॉमनली पपयामध्ये जर जो तुम्ही काप जर तुम्ही केले पपयाचे, तर त्यामधला जो मधला गोल भाग असतो, आय थिंक समथिंग व्हाईटिश वगैरे कलरचा असतो. सो तो भाग बऱ्याच पपयाच्या स्पीशीजमध्ये खूप इरिटेट करणारा असतो किंवा घशामध्ये खवखवतं वगैरे, किंवा अळूच्या वड्या पण अळूची पानं पण जर आपण पाहिलं असेल तर त्याच्या पण जर वड्या केल्या. आता यामध्ये पण स्पीशीजनुसार फरक पडतो की काही पानं इरिटेशन दाखवतात, काही दाखवत नाहीत. सो जी पानं इरिटेशन दाखवतात त्याच्यामध्ये त्याप्रमाणे काहीतरी एलिमेंट्स असतात, त्याप्रमाणे काहीतरी केमिकल्स असतात की ज्यामुळे ते आपल्या थ्रोटमध्ये किंवा घशामध्ये किंवा जेव्हाही आपण खातो तेव्हा जिभेवर देखील त्याचं इरिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण स्टार्ट करणार आहोत अल्गेपासून. सो अल्गे म्हणजे बेसिकली शेवाळ याच्यामध्ये येऊ शकतं. आता अल्गेमध्ये पण पुन्हा अजून काही डिव्हिजन क्लास आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अल्गेचे तर ते पाहूया. अल्गे आर क्लोरोफिल बिअरिंग, म्हणजे ऑब्वियसली हे फोटोसिंथेसिस करणार आहेतच. सिम्पल आहेत. थेलॉइड म्हणजे काय? तर यांच्यामध्ये वेगवेगळे स्टीम्स किंवा लीव्ज, फ्रूट्स, फ्लावर्स असे काही यांच्यामध्ये पार्ट्स नाही आहेत. हे जस्ट एक प्रकारचं एकच सिंगल बॉडी असणारं असं प्लांट आहे. ओके. यांच्यामध्ये असे पार्ट्स डिफरन्शिएट नाही केलेले आहेत. नेक्स्ट आहे ऑटोट्रॉफिक आहेत, लार्जली एक्वॅटिक आहेत आणि हे फ्रेश वॉटर आणि मेरीन वॉटर दोघांमध्येही पाहायला मिळतात. दे ऑकर इन व्हरायटी ऑफ अदर हॅबिटेट्स, जसं की मॉइस्ट स्टोन्समध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी दलदल वगैरे आहे. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी वगैरे आहे, दलदल आहे, अशा ठिकाणी झाडं कापली गेलेली असतात किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये ते कापून ठेवलेली असतात, तर त्याच्या लाकडांवरती देखील हे शेवाळ वगैरे उगवतं. ओके. बट मोस्टली ज्या ठिकाणी दलदल आहे, ज्या ठिकाणी पाणी आहे, अशाच ठिकाणी शेवाळाची वाढ होते. सम ऑफ देम ऑल्सो ऑकर इन असोसिएशन विथ फंगाय, फॉर एक्झाम्पल लायकेन. आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पण पाहिलं होतं की बऱ्याचदा काय होतं, फंगाय आणि अल्गे एकत्र ग्रो होतात, त्याला आपण म्हणणार आहोत लायकेन. ओके. अँड ॲनिमल्सच्या अंगावरती देखील हे अल्गे वगैरे ग्रो होतात. जे ॲनिमल्स मोस्टली असे काय म्हणतो आपण त्याला, अस्वच्छ वगैरे राहतात किंवा त्यांच्या अंगावरती प्रचंड केस आहेत, मग त्यांच्या
बॉडीवरती जरा असं मॉइस्ट वगैरे एरिया असेल तर त्या ठिकाणी पण अल्गे वगैरे ग्रो होतं. फॉर एक्झाम्पल आहे ऑन स्लोथ बियर. ओके, सो नेक्स्ट आहे द फॉर्म अँड साईज ऑफ अल्गे इज हायली व्हेरिएबल. अल्गेच्या साईजमध्ये पण प्रचंड विविधता आहे. रेंजिंग फ्रॉम कोलोनियल फॉर्म्स लाईक वॉलवॉक्स अँड दी फिलामेंटस फॉर्म लाईक उलोथ्रिक्स अँड स्पायरोगायरा. सो या ठिकाणी तुम्हाला हेही विचारलं जाऊ शकतो की कोलोनियल फॉर्म कोणता आहे. कोलोनियल म्हणजे काय, ते कॉलोनीजमध्ये राहतात, एकत्र ग्रुप वगैरे करून राहतात. ओके, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रुप कसा असतो. तर हे आहे वॉलवॉक्स. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे ग्रुप तयार करून राहतात आणि याला आपण म्हणणार आहोत कॉलोनी. ओके, सो तुम्हाला जर असं विचारलं कोलोनियल फॉर्ममध्ये कोणतं अल्गे राहतं, त्याचं उत्तर आहे वॉलवॉक्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिलामेंटस आहेत. फिलामेंटस म्हणजे काय, यांच्यामध्ये असे फिलामेंट्स प्रेझेंट आहेत. तुम्ही या ठिकाणी उलोथ्रिक्स पाहू शकता. सो याच्यामध्ये कसे फिलामेंट्स प्रेझेंट आहेत, सो याला आपण म्हणणार आहोत हे फिलामेंटस आहे. सो फिलामेंट्सचे एक्झाम्पल आहे, इतर उलोथ्रिक्स आहे आणि दुसरं म्हणजे आपला स्पायरोगायरा. स्पायरोगायरा तुम्ही सगळ्यांनी 7th 8th पाहिलं असेल. स्पायरोगायराचं डायग्राम समथिंग असं असतं आणि या ठिकाणी असं असणार आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत स्पायरोगायरा. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे गेलं, हां, सो नेक्स्ट आहे अ फ्यू ऑफ द मेरीन फॉर्म्स लाईक ॲज स्कॅल्प्स. स्कॅल्प्स म्हणजे काय, खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात, हे म्हणजे खूप मोठे मोठे असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण स्पायरोगायरा वगैरे पाहिलं तर त्यांना मायक्रोस्कोपच्या खाली पाहावं लागतं. बट कॅल्प्स लाईक बॅनियन ट्रीप्रमाणे मोठे मोठे असतात. बट ते कुठे असतात, ओशनच्या डीप सीमध्ये, म्हणजे ओशन बेड ज्याला आपण म्हणतो, एकदम खाली समुद्राच्या तळाशी वगैरे त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द अल्गे रिप्रोड्युसेस बाय व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड्स. सो अल्गे तिन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन करतात. व्हेजिटेटिव्ह असेल तर मोस्टली फ्रॅगमेंटेशन वगैरे दाखवलं जातं. असेक्शुअल असेल तर झूस्पोर्स असतात. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे, जर सेक्शुअल असेल तर आयसोगॅमी, एनायसोगॅमी, उगॅमी या तिन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. सो लेट अस सी डिटेलमध्ये आपण पाहूया. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज बाय फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, सपोज की या ठिकाणी स्पायरोगायरा आहे. फ्रॅगमेंटेशन बेसिकली स्पायरोगायरा वगैरे दाखवतात, कारण त्याच्यामध्ये फिलामेंट्स असतात, सो ते फ्रॅगमेंटेशन दाखवतात. आता हे स्पायरोगायरा आहे, तर स्पायरोगायरा काय करणार, सपोज इथून ते असं ब्रेकडाऊन झालं, तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर हे आणि हा फिलामेंट वेगळा होणार. ओके, सो आता सपोज की हा फिलामेंट जो आहे या साईडचा, लेफ्ट हँड साईडचा, तो वेगळा झाला. लेट मी ड्रॉ अगेन. ओके, सो हा फिलामेंट जेव्हा या ठिकाणी वेगळा होतो तेव्हा ही जी पुढची ग्रोथ आहे तर ती स्वतःहून करून आणणार. तर अशा पद्धतीने प्रत्येक फिलामेंट वेगवेगळा होतो आणि पुढची ग्रोथ तो स्वतःहून घडवून आणतो. ओके, तर अशा पद्धतीने याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. जस्ट या ठिकाणी फ्रॅगमेंट्स सेपरेट होतात. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ स्पोर्स, द मोस्ट कॉमन बीइंग दी झूस्पोर. तुम्ही हे सगळं बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये पाहिलं असेल. आता या ठिकाणी झूस्पोर्स तयार होतात. झूस्पोर्स म्हणजे काय हे पण आपण याआधी पाहिलेलं आहे. सो झूस्पोर्स बेसिकली आपण फंगायच्या दरम्यान वगैरे पाहिले होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे झूस्पोर म्हणजे एक प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. दे आर फ्लॅजिलेटेड आहेत. फ्लॅजिलेटेड म्हणजे काय, त्यांच्यामध्ये फ्लॅजिला प्रेझेंट असतं, का तर मोबिलिटी दाखवण्यासाठी, मोटाईल आहेत म्हणून. अँड ऑन जर्मिनेशन गिव्ज अ राईज टू न्यू प्लांट्स. आणि जेव्हा हे झूस्पोर्स जर्मिनेट होतात तेव्हा त्यापासून नवीन प्लांट ऑब्वियसली तयार होणार आहे. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू फ्युजन ऑफ टू गॅमेट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्सचं फ्युजन होणार आहे. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पण गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि नवीन प्लांट तयार होणार आहे. दिस गॅमेट्स कॅन बी फ्लॅजिलेटेड अँड सिमिलर इन साईज. आता या ठिकाणी पण गॅमेट्समध्ये पण खूप प्रकार आहेत. जर गॅमेट्स सिमिलर साईजचे असतील, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघांचाही साईज सिमिलर आहे, सेम साईजचे आहेत, फ्लॅजिलेटेड आहेत म्हणजे दोघंही मोटाईल आहेत. फॉर एक्झाम्पल ज्याप्रमाणे उलुथ्रिक्समध्ये असतं, किंवा नॉन फ्लॅजिलेटेड आहेत म्हणजे नॉन मोटाईल आहेत. आता डिपेंड की त्यांना फ्लॅजिला आहे की नाही आहे, त्यानुसार आपण त्याचे प्रकार ठरवलेले आहेत. आणि फ्लॅजिलेटेड नाही आहेत बट साईज मात्र सेम असायला पाहिजे, तर ते कशामध्ये असणार आहेत, स्पायरोगायरामध्ये. आणि फ्लॅजिलेटेड आहेत आणि साईज सेम आहे, कशामध्ये असणार आहे, उलुथ्रिक्समध्ये. ओके, सो हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सच रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज आयसोगॅमी. आणि या रिप्रोडक्शनला आपण म्हणणार आहोत आयसोगॅमस. ओके, ज्या ठिकाणी दोन गॅमेटचं साईज सेम असणार आहे, मे बी ते फ्लॅजिलेटेड असतील नसतील, तर त्याला आपण म्हणणार आहोत आयसोगॅमस. ओके, साईज मात्र सेम असायला पाहिजे. फ्युजन ऑफ टू गॅमेट्स डिसिमिलर इन साईज. आता या दोघांमध्ये साईज डिफरंट आहे, मेल मोठा आहे, फिमेल छोटा आहे, फिमेल मोठा आहे, मेल छोटा आहे. ॲज इन स्पीशीज ऑफ युडोरिया इज टर्म्ड ॲज एनायसोगॅमस. जर त्या दोघांमध्ये साईज डिफरंट असेल त्याला आपण म्हणणार आहोत एनायसोगॅमस. ओके, आणि फ्युजन बिटवीन वन लार्ज नॉन मोटाईल फिमेल गॅमेट अँड अ स्मॉलर मोटाईल मेल गॅमेट इज टर्म्ड ॲज उगॅमस. त्याने काय सांगण्यात आलेलं आहे की एक असं गॅमेट आहे, फिमेल गॅमेट आहे जे की लार्ज आहे. ओके, लार्ज आहे बट नॉन मोटाईल आहे,
आता नॉन मोटाईल याचा अर्थ फ्लॅजिला असेल का, नसणार आहे. बट जे मेल गॅमेट आहे त्याला मात्र या ठिकाणी ते मोटाईल आहे, म्हणजे त्याला फ्लॅजिला आहे आणि ते स्मॉल आहे. सो हे मोठं आहे, हे छोटं आहे, आणि अशा पद्धतीने जर 2 गॅमेट्स असतील तर त्या ठिकाणी होणार आहे ओगॅमस. ओके, फॉर एक्झाम्पल हे वोल्वॉक्समध्ये वगैरे होणार आहे. वोल्वॉक्सचा डायग्राम या ठिकाणी दिला आहे, तो मी रेफर करू शकता. आता आपण पाहणार आहोत क्लोरोफायसिये. त्याआधी काही अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पण आपण पाहूया. अल्गे आर युजफुल टू मॅन इन अ व्हरायटी ऑफ वेज. आपण बऱ्याच ठिकाणी अल्गेचा वापर करतो, मेडिसिन पर्पजसाठी वगैरे पण करतो. ॲटलिस्ट हाफ ऑफ द टोटल कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन ऑन अर्थ इज कॅरीड आउट बाय अल्गे थ्रू फोटोसिंथॅसिस. आता या ठिकाणी अल्गे एक्वॅटिक फॉर्ममध्ये आहेत किंवा ज्या ठिकाणी दलदल वगैरे असते त्या परिसरामध्ये आहेत. अल्गेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरोफिल असतं आणि त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस करतात. आणि ॲज यू नो की फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन करावं लागतं. सो अराउंड हाफ जे पण पूर्ण वर्ल्डमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्या 0.5% ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे 50% ऑफ कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन हे अल्गेद्वारा केलं जातं. नेक्स्ट आहे बिईंग फोटोसिंथॅटिक दे इन्क्रीज द लेवल ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन देअर इमिडिएट एन्व्हायरमेंट. आणि सोबतच ते फोटोसिंथॅटिक असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये ते ज्या परिसरामध्ये उगवलेले आहेत त्या परिसरामधलं ऑक्सिजनचं लेवल ते वाढवतात. ओके, सो नेक्स्ट आहे दे आर ऑफ पॅरामाउंट इम्पॉर्टन्स ॲज प्रायमरी प्रोड्युसर्स ऑफ एनर्जी रिच कंपाऊंड्स विच फॉर्म द बेसिस ऑफ फूड सायकल्स ऑफ ऑल एक्वॅटिक ॲनिमल्स. आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट आहेत. त्यांना आपण ॲज अ एनर्जी रिच कंपाऊंड्स प्रोड्युसर्स म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला आवश्यक असणारे कंपाऊंड्स आहेत जे की एनर्जी रिच कंपाऊंड्स आहेत त्यांचं प्रोडक्शन करायचं हेल्प करतात. आणि सोबतच ते जे इतर एक्वॅटिक ॲनिमल्स पण आहेत त्यांच्या लाईफ सायकलसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. फूड सायकलसाठी म्हणजेच लाईफ सायकलसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. सो मेनी स्पीशीज ऑफ पोरफायरा, लेमिनारिया अँड सर्गॅसम आर अमंग द 70 स्पीशीज ऑफ मेरीन अल्गे यूज्ड ॲज फूड. आणि लॅमिनारिया असेल, सर्गॅसम असेल, पोरफायरा असेल आणि त्यासोबतच इतर अजून 70 स्पीशीज यांचा वापर आपण ॲज अ फूड म्हणून करू शकतो. सर्टन मेरीन ब्राऊन अँड रेड अल्गी प्रोड्यूस लार्ज अमाऊंट्स ऑफ हायड्रोकोलॉइड. आता हायड्रोकोलॉइड याचा अर्थ काय होतो की जे असे अल्गे आहेत की ज्यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे. ओके, मग त्यासाठी जे ब्राऊन अल्गे आहेत त्यांच्यामध्ये अल्जिन प्रेझेंट असतं आणि जे रेड अल्गे आहेत त्यांच्यामध्ये कॅरागिन प्रेझेंट असतं. ओके, जे की आपण कमर्शियली पर्पजसाठी यूज करतो. आणि जे अल्जिन आणि कॅराजिन आहे हे हायड्रोकोलॉइड्स आहे त्यांच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप जास्त असते. सोबतच अगार वन ऑफ द कमर्शियल प्रोडक्ट्स ऑप्टेन फ्रॉम जेलेडियम अँड ग्लॅसिलारिया आर यूज टू ग्रो मायक्रोब्स अँड इन प्रिपरेशन ऑफ आईस्क्रीम्स अँड जेलीज. सो तुम्ही पाहिलं असेल आईस्क्रीम्स आणि जेलीज ते कशा असतात, लाईक जेली माहिती आहे ना. सो ती जेलीसारखी का होते, त्याच्यामध्ये आपण अगार मिक्स करतो आणि हे जे अगार आहे त्यात एक जेलिडियम आणि ग्लॅसिलारिया या प्रकाराच्या अल्गेपासून तयार केलं जातं. हे जेलिडियम आणि ग्लॅसिलारिया हे दोन्ही रेड अल्गेचे प्रकार आहेत. आपण पुढे रेड अल्गे वगैरे सगळं काय पाहणार आहोतच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लोरेला, अ युनिसेल्युलर अल्गे रिच इन प्रोटीन इज यूज्ड ॲज फूड सप्लिमेंट इवन बाय स्पेस ट्रॅव्हलर्स. सो क्लोरेला जे तुम्हाला माहिती आहे क्लोरेला कसं आहे युनिसेल्युलर आहे बट ते ॲज अ फूड म्हणून वापरलं जातं. कोण वापरतात, जे स्पेस ट्रॅव्हलर्स असतात त्या ठिकाणी त्यांना एक पर्टिक्युलर फूड म्हणजे जे ठरलेलं फूड आहे तेच फक्त त्या लोकांना खायला परमिशन असते. कारण एकतर ते बाहेर जाणार आहेत, अर्थपासून खूप दूर अंतरावर जाणार आहेत. सो बॉडीला जे फूड इझिली डायजेस्ट होईल किंवा जे आवश्यक असेल जशा पद्धतीचं फूड गरजेचं आहे तेच फूड फक्त त्यांना खायला परमिशन असते. सो क्लोरेला वगैरे ते लोक खातात. सोबतच स्पिरुलिना वगैरे पण त्यांच्या फूडमध्ये इन्क्लूड केलं जातं. द अल्गे आर डिवायडेड इंटू 3 मेन क्लासेस दॅट इज क्लोरोफायसिया, फिओफायसिया अँड रोडोफायसिया. फायसिये पण म्हणतात, काही जणाला फायसी पण म्हणतात, डिपेंड अपॉन तुम्ही याचा उच्चार करू शकता. ओके, आता या ठिकाणी फर्स्ट आहे क्लोरोफायसिये. आता क्लोरोफायसिये नावातच क्लोरो वगैरे आहे म्हणजे याचा अर्थ याला आपण काय म्हणणार आहोत, हे ग्रीन अल्गे आहेत. फिओफायसियामधला फिओचा अर्थ मोस्टली ब्राऊन वगैरे होतो. सो हे ब्राऊन अल्गे आहेत. आणि रोडोफायसियामधला रोडो म्हणजे रेड, याचा अर्थ हे रेड अल्गे आहेत. ओके, फायसिया म्हणजे अल्गे, कारण आपण जेव्हा आपण फक्त अल्गेचा अभ्यास करतो तेव्हा त्याला अल्गोलॉजी किंवा फायकोलॉजी असं म्हटलं जातं. ओके, सो फायसिया वगैरे हा शब्द आपण लाईक अल्गेसाठी वापरतो. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ क्लोरोफायसिये. सो सगळ्यात पहिल्यांदा हे सांगण्यात आलेलं आहे की याला आपण ग्रीन अल्गे असंही म्हणतो. द प्लांट बॉडी मे बी युनिसेल्युलर, कोलोनियल ऑर फिलामेंटस. प्लांट बॉडी युनिसेल्युलर असते, कोलोनियर असते किंवा फिलामेंटसही असते, मल्टीसेल्युलर देखील असते. ओके, याच्यामध्ये काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पण आहेत. नेक्स्ट आहे दे आर युजली ग्रास ग्रीन ड्यू टू दी डोमिनन्स ऑफ पिगमेंट दॅट इज क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी.
आता हे मोस्टली ग्रीन कलरचे का असतात, तर याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे पिगमेंट प्रेझेंट असतात. ही नावं खूप महत्त्वाची आहे की कोणतं पिगमेंट असतं आणि कशामुळे त्याला ग्रीन कलर मिळालं आहे, कारण पुढे आपण ब्राऊन कलर कोणत्या पिगमेंटमुळे मिळालेला आहे, रेड कलर कोणत्या पिगमेंटमुळे मिळालेला आहे, हे सगळं पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द पिगमेंट आर लोकलाइज्ड इन डेफायनाइट क्लोरोप्लास्ट. हे पिगमेंट्स कशामध्ये असतात, क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतात. द क्लोरोप्लास्ट मे बी डिस्क्वायर्ड, प्लेट लाईक, रेटिक्युलेट, कप शेप्ड वगैरे वगैरे वगैरे. आता हे जे या ठिकाणी क्लोरोप्लास्ट सांगण्यात आलेलं आहे तर ते क्लोरोप्लास्ट डिस्क शेपमध्ये असेल, डिपेंड अपॉन की तो कोणत्या प्रकारचा अल्गी आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोस्ट ऑफ द मेंबर्स हॅव वन ऑर मोर स्टोरेज बॉडीज दॅट इज कॉल्ड एज पायरिनॉइड्स लोकेटेड इन द क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये पायरिनॉइड्स पण असतात. पायरिनॉइड्समध्ये फूड ॲटम्स वगैरे स्टोअर करून ठेवण्याचं काम केलं जातं. आता जे ग्रीन अल्गे आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली स्टार्च स्टोअर करून ठेवलं जातं आणि प्रोटीन्स देखील स्टोअर करून ठेवलं जातं पायरिनॉइड्समध्ये. सम अल्गे मे स्टोअर फूड इन द फॉर्म ऑफ ऑइल ड्रॉपलेट्स. काही अल्गे असे आहेत की जे ऑइल ड्रॉपलेट्सच्या फॉर्मॅटमध्ये फूड मटेरियल स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात. नेक्स्ट आहे ग्रीन अल्गे युजली हॅव अ रिजिड सेल वॉल मेड अप ऑफ इनर लेअर ऑफ सेल्युलोज अँड आउटर लेअर ऑफ पेक्टोज. हे पण खूप महत्त्वाचं आहे की ग्रीन अल्गेमधलं जे सेल वॉल आहे तर त्याच्यामधला जो आतला भाग आहे, आतला लेअर आहे, ऑब्वियसली सेल वॉल साधारणतः असं असतं. सो हा जो आतला लेअर आहे तर हा सेल्युलोजपासून बनला आहे आणि हा जो बाहेरचा लेअर आहे हा पेक्टोजपासून बनलेला आहे. ओके, सो बायोमॉलिक्युल्समध्ये आपण सेल्युलोज काय असतं, पेक्टोज काय असतं हे ऑलरेडी पाहिलं आहे. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन युजली टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन ऑर बाय फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ स्पोर्स. आता या ठिकाणी जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे तर ते एकतर फ्रॅगमेंटेशननी होतं मगाशी दाखवल्याप्रमाणे किंवा स्पोर्सच्या सहाय्याने पण होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय फॅसिलिटेड झूस्पोर्स प्रोड्युस्ड इन झूस्पोरॅन्जिया. तुम्ही झूस्पोरॅन्जियाबद्दल पण पाहिलं असेल आय थिंक की प्रिव्हियस चॅप्टरमध्ये. ओके, सो त्यामध्ये असणार आहे झूस्पोर्स. द सेक्शुअल रिप्रोडक्शन शोज कन्सिडरेबल व्हेरिएशन्स in the type and formation of sex cells and it may be isogamous, anisogamous and oogamous. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आयसोगॅमस, एनायसोगॅमस, oogamous या तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने होऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सम कॉमनली फाउंड ग्रीन अल्गे आर क्लेमायडोमोनस, वोल्वॉक्स, ओलोथ्रिक्स, स्पायरोगायरा अँड कारा. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं क्लेमायडोमोनस कसा आहे, युनिसेल्युलर आहे. सोबतच या ठिकाणी क्लोरेला पण युनिसेल्युलर आहे. नेक्स्ट आहे वोल्वॉक्स, मगाशी आपण पाहिलं कोलोनीजमध्ये राहतात. ओलोथ्रिक्स जे की फ्रॅगमेंटेड आहेत. स्पायरोगायरा पण याच्यामध्ये फ्रॅगमेंट्स प्रेझेंट असतात. येस, फ्रॅगमेंट्स प्रेझेंट असतात. आणि सोबतच कारा जे आहे तर कारा मोस्टली जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये फिलामेंट्स वगैरे पण असतातच आणि हे ब्रांच्ड असतात. ओके, सो कारा असं आहे की याच्यामध्ये ब्रांच्ड फिलामेंट्स प्रेझेंट असतात. बट हे जर आपण दोन पाहिले उलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा यांच्यामध्ये फिलामेंट्स असतात बट ते ब्रांच्ड नसतात, अनब्रांच्ड असतात. ओके, सो हा एक मायन्यूट डिफरन्स आहे. नेक्स्ट आहे फिओफायसिया म्हणजे ब्राऊन अल्गे. सो ब्राऊन अल्गे आर फाउंड प्रायमरीली इन मेरीन हॅबिटेट्स. मेरीन हॅबिटेट्समध्येच पाहायला मिळतं. दे शो ग्रेट व्हेरिएशन इन साईज अँड फॉर्म. यांच्यामध्ये साईजमध्ये प्रचंड व्हेरिएशन असतं, कारण मगाशी आपण केल्प्स पाहिलं होतं जे की खूप मॅसिव्ह आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, तर ते केल्प्स या ठिकाणी या क्लासमध्ये आढळतात. सो दे रेंज फ्रॉम सिम्पल ब्रांच्ड फिलामेंटस फॉर्म एक्टोकार्पस. सो आता या ठिकाणी एक्टोकार्पस काय आहे, सिम्पल ब्रांच्ड फिलामेंटस आहे. सिम्पल ब्रांच्ड आहे आणि फिलामेंटस आहे. सो हे खूप महत्त्वाचं आहे. हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की एक्टोकार्पस एकतर कोणत्या क्लासमध्ये येतं आणि सोबतच त्याचं कॅरेक्टरिस्टिक तर ते सिम्पल ब्रांच्ड आहे आणि फिलामेंटस आहे. टू प्रोफ्युजली ब्रांच्ड फॉर्म्स ॲज रिप्रेझेंटेड ॲज स्कॅल्प्स. आणि सोबतच जे प्रोफ्युजली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रांच्ड आहेत ते म्हणजे कॅल्प्स, हेही याच क्लासमध्ये बिलॉंग करतात. विच मे रीच अ हाईट ऑफ 100 मीटर्स. सो जे कॅल्प्स आहेत तर ते 100 मीटर्सपर्यंत उंच होऊ शकतात, पसरू शकतात. ओके, सो ते एवढे मोठे असतात. दे पजेसेस क्लोरोफिल ए अँड सी. मगाशी आपण ग्रीन अल्गेमध्ये पाहिलं होतं क्लोरोफिल ए आणि बी होतं आणि या ब्राऊन अल्गेमध्ये क्लोरोफिल ए आणि सी आहे. सोबतच कॅरोटिनॉइड आहे आणि झॅन्थोफिल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला ब्राऊन कलर कशामुळे मिळतो तर झॅन्थोफिलमध्ये एक पिगमेंट असणार आहे, त्याचं नाव आहे फ्युकोझॅन्थिनिन. हे खूप महत्त्वाचं आहे. फ्युकोझॅन्थिन याच्यामुळे याला ब्राऊन कलर प्राप्त होणार आहे. ओके, त्याच्यामुळे ते ब्राऊन कलरचे दिसतात. सोबतच याच्यामध्ये ऑलिव्ह ग्रीनपासून ते ब्राऊनपर्यंत वेगवेगळे शेड्स पण आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फूड इज स्टोअर्ड ॲज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स विच मे बी इन दी फॉर्म ऑफ लॅमिनॅरिन ऑर मॅनिटॉल. मॅनिटॉल म्हणजे काय, ॲसिड शुगर. ओके, सो फूड लॅमिनॅरिन किंवा मॅनिटॉलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. यामध्ये मोस्टली कार्बोहायड्रेट्स वगैरे प्रेझेंट असणार आहेत. द व्हेजिटेटिव्ह सेल्स हॅव अ सेल्युलोजिक वॉल युजली कवर्ड ऑन दी
आउटसाइड बाय द जेलॅटिनस कोटिंग दॅट इज कॉल्ड एज अल्जिन. मग अशा आपण पाहिलं होतं अल्जिन जे की ब्राऊन अल्गेमध्ये असतं, जे हायड्रोकोलाइड आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची खूप जास्त असते. सो आउटर जे कवरिंग आहे या फिओफायसिएचं तर ते बनलेलं आहे अल्जिनपासून, जे की जेलॅटिनस आहे, जेलॅटिनपासून बनलेलं आहे. जेलॅटिन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, हे पण आपण आय थिंक बायोमॉलिक्युल्समध्ये पाहिलं आहे. द प्रोटोप्लास्ट कंटेन्स इन ॲडिशन टू प्लास्टिड्स अ सेंट्रली लोकेटेड वॅक्यूल अँड न्यूक्लियस. ऑब्वियसली हे प्लांट सेल आहे, वॅक्यूल मोठं असणार आहे, सेंट्रली लोकेटेड असणार आहे, न्यूक्लियस तर असणार आहेच कारण युकॅरियोटिक सेल आहे. आणि प्रोटोप्लास्ट आहे म्हणजे सेलमधले जे ऑर्गॅनल्स आहेत आणि जे क्लोरोप्लास्ट सेलमध्ये सायटोप्लाझम सेलमध्ये असतं यांना मिळून आपण म्हणतो प्रोटोप्लास्ट. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द प्लांट बॉडी इज युजली अटॅच टू द सबस्ट्रॅटम बाय अ होल्ड फास्ट. आता तुम्ही जर या ठिकाणी डायग्राममध्ये पाहिलं, लेट मी शो यू, तर हे आहे ब्राऊन अल्गे. यामध्ये तुम्ही जर सगळ्यात खाली पाहिलं तर हे याला आपण काय म्हणणार आहोत, होल्ड फास्ट. होल्ड फास्टमुळे काय होतं, ते जे पर्टिक्युलर अल्गे आहे तर ते सबस्ट्रॅटमला अटॅच्ड राहू शकतं. सो या ठिकाणी पण होल्ड फास्ट आहे. त्याच्यानंतर वर आहे स्ट्राईप. स्ट्राईप म्हणजे काय, ज्याला आपण देठ वगैरे म्हणतो तर त्याप्रमाणे आहे स्ट्राईप. फ्राउंड त्याच्यावरती आहे एक, ज्याला सगळ्यात टॉप पार्ट आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लीफ लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण फ्राउंड म्हणतो. ओके. आणि या ठिकाणी एअर ब्लॅडर्स वगैरे पण आहेत. एअर ब्लॅडर्स का असतात तर ते जे अल्गे आहे ते बुडू नयेत पाण्यामध्ये, ते वरती तरंगत राहावेत यासाठी याच्यामध्ये एअर ब्लॅडर्स वगैरे पण प्रेझेंट असतात. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ओके, सो नेक्स्ट आहे होल्ड फास्ट असणार आहे, स्टॉल्क असणार आहे स्ट्राईप नावाचा, लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन असणार आहे फ्रॉन्ड नावाचा. सोबतच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द मोस्ट ब्राऊन अल्गे इज बाय बायफ्लॅजिलेटेड झूस्पोर्स. या ठिकाणी पण झूस्पोर्सचा वापर केला जाणार आहे असेक्शुअलसाठी. आणि दे आर पिअर शेप्ड. पिअर शेपलाच आपण पायरीफॉर्म पण म्हणतो. अँड हॅव 2 अनइक्वल लॅटरली अटॅच्ड फ्लॅजेला. आता या ठिकाणी जे बायफ्लॅजिलेटेड झूस्पोर आहे त्याच्या भोवती एक पिअर शेप्ड आहे, त्याच्या भोवती या ठिकाणी 2 फ्लॅजेला असणार आहेत जे की अनइक्वल आहेत. लॅटरल म्हणजे असे उभे असणार आहेत. ओके. सो 2 लॅटरल फ्लॅजेला असतात जे की अनइक्वल आहेत, साईजमध्ये डिफरंट असणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मे बी आयसोगॅमस, एनआयसोगॅमस, ओगॅमस, तिघांपैकी कोणत्याही पद्धतीने होऊ शकतं. युनियन ऑफ गॅमेट्स मे टेक प्लेस इन वॉटर और विदिन दी उगोनियम. आता या ठिकाणी उगोनियम म्हणजे काय, तर उगोमस स्पीशीजमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जे फिमेल गॅमेट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत उगोनियम. ओके. द गॅमेट आर पायरीफॉर्म. पायरीफॉर्म म्हणजे पिअर शेप्ड असणार आहेत. पिअर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्या शेपमध्ये असतात. अँड बिअर 2 लॅटरल फ्लॅजेला अटॅच. याच्यामध्ये पण 2 फ्लॅजेला प्रेझेंट असतात जे की लॅटरली अटॅच्ड असतात. सो काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत. एक्टोकार्पस आहे, डिक्टिओटा आहे, लॅमिनारिया आहे, सर्गॅसम आहे, फ्युकस आहे, एक्सेट्रा. आता आपण पाहणार आहोत त्याचे तुम्हाला काही इमेजेस पण इथे पाहायला मिळतील, सो तुम्ही ते रेफर करू शकता. नेक्स्ट आहे रोडोफायसिया, म्हणजे जे रेड अल्गे आहेत त्यांना आपण रोडोफायसिया म्हणतो. आता हे रेड का आहेत तर याच्यामध्ये आहे आर फायकोइरिथ्रिन. आणि आर फायकोइरिथ्रिन हे रेड पिगमेंट आहे जे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असणार आहे आणि त्याच्यामुळे ते रेड अल्गे आहेत. मेजॉरिटी ऑफ दी रेड अल्गे आर मेरीन विथ ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन फाउंड इन दी वॉर्मर एरियाज. सो हे मोस्टली वॉर्मर एरियाजमध्ये किंवा ज्या ठिकाणी थोडं एक मीडियम हाय टेम्परेचर आहे त्या ठिकाणी हे पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे दे ऑकर इन बोथ वेल लाइटेड रिजन्स क्लोज टू द सर्फेस ऑफ वॉटर अँड ऑल्सो ॲट ग्रेट डेप्थ्स इन ओशियन्स वेअर रिलेटिव्हली लिटल लाईट पेनिट्रेट्स. सो हे 2 ठिकाणी पाहायला मिळतात. एक तर ज्या ठिकाणी एकदम जास्त प्रकाश आहे समुद्रामध्येच किंवा एक्वॅटिक रिजनमध्येच, ज्या ठिकाणी जास्त प्रकाश आहे त्या ठिकाणी त्यांना प्रकाश का पाहिजे, फोटोसिंथेसिससाठी. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी कमी प्रकाश आहे, एकदम जर तुम्ही सीबेडमध्ये वगैरे गेलात, एकदम ओशनच्या डेप्थमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी खूप कमी म्हणजे ऑलमोस्ट त्या ठिकाणी लाईट पोहोचतच नाही, अशा पण रिजन्समध्ये ते ग्रो होऊ शकतात. मग त्या रिजन्समध्ये त्यांना जर सनलाईट नाही मिळाली तर ते फोटोसिंथेसिस कसे करतील असा प्रश्न असेल. तर त्या रिजनमध्ये त्यांना जरी सनलाईट मिळत नसले तेवढ्या प्रमाणामध्ये तरीही त्यांच्यामध्ये जे फायकोइरिथ्रिन आहे ते त्या सनलाईटला जिथेही असेल म्हणजे एकदम थोडी का असेल ना तरी पण त्याला ते ॲब्झॉर्ब करून स्वतः फोटोसिंथेसिस करू शकतं. ओके. सो त्याच्यामध्ये तेवढी ती कॅपेबिलिटी आहे. नेक्स्ट आहे द रेड थॅलाय ऑफ मोस्ट ऑफ द रेड अल्गे आर मल्टीसेल्युलर. हे मोस्टली मल्टीसेल्युलर आहेत. सम ऑफ देम हॅव कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन. द फूड इज स्टोअर्ड ॲज फ्लोरिडियन स्टार्च. फ्लोरिडियन स्टार्च म्हणजे त्याला एक नाव दिलेलं आहे स्टोरेज ऑफ फूडला. जसं की आपण ग्रीन अल्गेमध्ये पायरिनॉइड्स वगैरे पाहिलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी आहे फ्लोरिडियन स्टार्च विच इज व्हेरी सिमिलर टू अमायलोपेक्टिन अँड ग्लायकोजन इन स्ट्रक्चर. हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे फ्लोरिडियन स्टार्च आहे तर ते अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजन यांच्या स्ट्रक्चरशी बऱ्याचशा प्रमाणात मिळतं जुळतं आहे.
नेक्स्ट आहे द रेड अल्गे युजली रिप्रोड्यूस व्हेजिटेटिव्हली बाय फ्रेगमेंटेशन. दे रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय नॉन मोटाईल स्पोर्स अँड सेक्शुअली बाय मोटाईल स्पोर्स नॉन मोटाईल स्पोर्स. ओके, सो असेक्शुअली पण नॉन मोटाईलच आहेत म्हणजे झूस्पोर्स आहेत आणि सेक्शुअली पण नॉन मोटाईलच आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज oogamous and accompanied by complex post-fertilization development. The common members are Polycephonia, Porphyra, Glacilaria, Gelidium. Glacilaria आणि Gelidium यांच्यापासून आपण अगार अगार मिळवतो. सो हे खूप मोठं एक कमर्शियल बेनिफिट आहे ग्लॅसिलेरिया आणि जेलेडियमपासून. ओके, सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा समरी चार्ट खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी इन्फॉर्मेशन दिली आहे की जी विचारली जाऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा आहे क्लोरोफायसिया. क्लोरोफायसियाचं कॉमन नेम आहे ग्रीन अल्गे. मेजर पिगमेंट्स आहेत क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी. स्टार्च ॲज इन द फॉर्म ऑफ म्हणजे स्टोअर फूड म्हणून स्टार्च स्टोअर करून ठेवलं जातं. सेल्युलोजपासून बनलेलं आहे सेल वॉल. नंबर ऑफ फ्लॅजिला 2 to 8च्या बिटवीन असतं. फ्लॅजिलाचं साईज इक्वल असणार आहे. एपिकल म्हणजे वरच्या टॉपला ते असे उगवणार आहेत. ओके, सो त्याला आपण म्हणतो एपिकल. फ्रेश वॉटरमध्ये किंवा ब्रॅकिश वॉटरमध्ये, सॉल्ट वॉटरमध्ये हे पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे फिओफायसिया म्हणजे ब्राऊन अल्गे ज्याला आपण म्हणतो. क्लोरोफिल ए आणि सी आहे आणि ब्राऊन कलर येण्यासाठी याच्यामध्ये ब्राऊन पिगमेंट आहे फ्युकोझॅन्थिन नावाचं. स्टोअर्ड फूड मॅनिटॉल किंवा लॅमिनारिनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. सेल वॉलमध्ये सेल्युलोज आहे, अल्जिन आहे. ओके, अल्जिन ॲज अ हायड्रोकोलॉइड आहे. नेक्स्ट आहे फ्लॅजिला 2 असतात, अनइक्वल असतात. लॅटरल म्हणजे असे दोन्ही बाजूनी असणार आहेत. फ्रेश वॉटरमध्ये रेअर आहेत बट ब्रॅकिश आणि सॉल्ट वॉटरमध्ये मोस्टली पाहायला मिळतात. रोडोफायसिया म्हणजे रेड अल्गे. क्लोरोफिल ए आणि डी प्रेझेंट आहे आणि लाल कलर मिळणार आहे फायकोइरिथ्रिनपासून. फ्लोरिडियन स्टार्च यामध्ये आहे आणि आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहिली होती की फ्लोरिडियन स्टार्च जे आहे तर ते अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजेन्सी शी सिमिलर आहे. नेक्स्ट आहे स्ट्रक्चरमध्ये. नेक्स्ट आहे सेल्युलोजमध्ये सेलवॉलमध्ये सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे, पॉलिसल्फेट आहे, इस्टर्स आहेत. ओके, फ्लॅजिला याच्यामध्ये ॲब्सेंट आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. क्लोरोफायसिया, फिओफायसिया दोघांमध्येही फ्लॅजिला आहे बट रोडोफायसियामध्ये फ्लॅजिला ॲब्सेंट आहे आणि ॲज यू नो की फ्लॅजिला नसेल तर ते काय असणार आहेत, नॉन मोटाईल असणार आहेत. फ्रेश वॉटरमध्ये काही पाहायला मिळतात बट ब्रॅकिश आणि सॉल्ट वॉटरमध्ये मोस्टली पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स इन्क्लूड द व्हेरियस मॉसेस अँड लिव्हरवर्ट्स विच आर फाउंड कॉमनली ग्रोईंग इन मॉइस्ट शेडेड एरियाज इन द हिल्स. सो मोस्टली हिल्स वगैरे ज्या ठिकाणी एक जास्त सूर्यप्रकाश वगैरे नाही आहे किंवा जास्त वॉर्म असं प्लेसेस नाही आहेत, शेडी प्लेसेस आहेत, त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. ब्रायोफाइट्स आर ऑल्सो कॉल्ड एज ॲम्फिबियन्स ऑफ द ॲनिमल किंगडम. ॲम्फिबियन का म्हटलं जातं तर त्यांना ते मोस्टली टेरेस्ट्रियल आहेत म्हणजे सॉईलमध्येच राहतात बट ते सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी पाण्यावरती डिपेंडेंट आहेत, वॉटरवरती डिपेंड आहेत. ओके, दे युजली ऑकर इन डॅम्प ह्युमिड एरियाज अँड शेडेड लोकॅलिटीज. ज्या ठिकाणी जास्त सूर्यप्रकाश नाही आहे, आर्द्रता वगैरे आहे, एक काय म्हणतो आपण त्याला, जस्ट एक दलदलीचा प्रदेश आहे तर त्या ठिकाणी हे पाहायला मिळतात. दे प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन प्लांट सक्सेशन ऑन बेअर रॉक्स ऑर सॉईल. सॉईलवरती किंवा ज्याप्रमाणे रॉक्स असतात, रॉक्सवरती तुम्ही बऱ्याचदा पाहता की अल्गे, शेवाळ वगैरे उगवलेलं आहे तर ते याच्यामुळे किंवा ते ब्रायोफाइट्स असतात. शेवाळ नाही म्हणता येणार बट थोडेसे एक 15 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटरची झाडांसारखं स्ट्रक्चर असतं तर ते ब्रायोफाइट्स असतात. द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज मोर डिफरन्शिएटेड दॅन दॅट ऑफ अल्गे. अल्गेपेक्षा ब्रायोफाइट्स थोडे ॲडव्हान्स आहेत. ऑब्वियसली काही एक्स्ट्रा कॅरेक्टर्स असणार आहेत, थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं छान असं डिफरन्शिएशन झालेलं असणार आहे. त्यांना ब्रांच किंवा लीफ किंवा वगैरे वगैरे पार्ट्स पण असणार आहेत बट आपण त्यांना ॲज युजल जसं आपण लीफ वगैरे म्हणतो त्याप्रमाणे नाही म्हणणार आहोत, याची नावं वेगळी आहेत. ओके, नेक्स्ट आहे एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते थॅलस लाईक आहेत बट पोस्ट्रेट आणि इरेक्ट आहेत म्हणजे उभे आहेत. ओके, अँड अटॅच टू सबस्ट्रॅटम बाय युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर रायझॉइड्स. रायझॉइड्स म्हणजे काय, रूट लाईक स्ट्रक्चर आहे की ज्याद्वारे ते सबस्ट्रॅटमवरती अटॅच होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल लाईक धिस, या ठिकाणी तुम्ही रायझॉइड्स पाहू शकता, याला आपण रायझॉइड्स म्हणतो. ओके, सोबतच इथे पण असेल रायझॉइड्ससारखा डायग्राम. ओके, या ठिकाणी पण आहेत रायझॉइड्स. लाईक रूटसारखा आहे बट रूट नाही म्हणता येणार. ओके, त्याला आपण म्हणतो रायझॉइड्स. नेक्स्ट आहे दे लॅक ट्रू रूट्स. त्यांच्यामध्ये ट्रू रूट्स नाही आहेत, ट्रू स्टेम पण नाही आहे, ट्रू लिव्स पण नाही आहेत बट रूट लाईक, स्टेम लाईक, लीफ लाईक स्ट्रक्चर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. द मेन प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट इज हेप्लॉइड. जी मेन प्लांट बॉडी आहे ती हेप्लॉइड आहे. हेप्लॉइड म्हणजे काय, ओनली सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम त्यामध्ये प्रेझेंट आहे. इट प्रोड्युसेस गॅमेट्स अँड हेन्स कॉल्ड एज गॅमॅटोफाइट. सो ते गॅमेट्स तयार करतं आणि त्याला आपण म्हणून गॅमॅटोफाइट म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हॅप्लॉइड सांगितलं आहे म्हणजे गॅमॅटोफाइट काय असणार आहे, हेप्लॉइड असणार आहे. द सेक्स ऑर्गन इन ब्रायोफाइट्स आर मल्टीसेल्युलर.
द मेल सेक्स ऑर्गन इज कॉल्ड ॲज अँथ्रेडियम. जे मेल सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण अँथ्रेडियम म्हणतो, जे की इट प्रोड्युसेस बायफ्लॅजिलेटेड अँथ्रिझॉइड्स. अँथ्रिझॉइड्स हे काय आहे, गॅमेट आहे. ओके, सो बायफ्लॅजिलेटेड गॅमेट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे अँथ्रेझॉइड. आणि जे सेक्स ऑर्गन आहे मेल सेक्स ऑर्गन त्याला आपण म्हणणार आहोत अँथ्रेडियम. ओके, जे की अँथ्रोझॉइड प्रोड्यूस करणार आहे. बायफ्लॅजिलेटेड म्हणजे 2 फ्लॅजिला आहेत. ओके, नेक्स्ट आहे द फिमेल सेक्स ऑर्गन इज आर्किगोनियम. सो हे पण सेक्स ऑर्गन आहे जे की फ्लास्क प्रकारच्या म्हणजे फ्लास्क शेप्ड असणार आहे. फ्लास्क म्हणजे लाईक धिस शेप्ड असणार आहे. नेक्स्ट आहे अँड प्रोड्युसेस अ सिंगल एग. याच्यामध्ये फक्त एकच एग तयार होतो. द अँथ्रेझॉइड आर रिलीज्ड इन वॉटर वेअर दे कम इन कॉन्टॅक्ट विथ आर्किगोनियम. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिला डायग्राम, तर हा जो पहिला डायग्राम आहे लिव्हरवर्ड्सचा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी पहिला पार्ट आहे फिमेलचा, नेक्स्ट पार्ट आहे मेलचा. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, तुम्ही ते आर्किगोनिओस्पोर पाहू शकता. म्हणजे हे काय आहे, फिमेल पार्ट आहे आणि हा आहे मेल सेक्स ऑर्गन. तर आता या ठिकाणी मेल सेक्स ऑर्गनमधून जे अँथ्रिझॉइड्स आहेत तर ते तयार होणार आणि यांना ऑलरेडी फ्लॅजेल आहे. सो ते फ्लॅजेलाने मूव्ह होत होत कुठे येणार आहेत, आर्किगोनियममध्ये येणार आहेत. आर्किगोनियममध्ये काय आहे, एक सिंगल एग आहे, त्याच्यासोबत ते फ्यूज होणार आणि झायगोट तयार होणार. ओके, सो अँड अँथ्रेझॉइड फ्युजेस विथ दी एग टू प्रोड्यूस दिस झायगोट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट आहे झायगोट डू नॉट अंडरगो रिडक्शन डिव्हिजन इमिडिएटली. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की झायगोट लगेचच जसं फ्युजन झालं, जसं झायगोट तयार झालं, लगेचच त्या झायगोटचं मिओसिस डिव्हिजन होत नाही किंवा रिडक्शन, मिओसिस म्हणजेच रिडक्शन डिव्हिजन होत नाही. ही ओळ खूप महत्त्वाची आहे, बऱ्याचदा करेक्ट इनकरेक्टसाठी वगैरे विचारली जाते. नेक्स्ट आहे दे प्रोड्यूस अ मल्टीसेल्युलर बॉडी कॉल्ड एज स्पोरोफाइट. आपण मगाशी पाहिलं जे एन सेटमध्ये असतं किंवा हॅप्लॉइड सेटमध्ये असतं त्याला आपण म्हणणार आहोत गेमॅटोफाइट, आणि जे डिप्लॉइड सेटमध्ये असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्पोरोफाइट. ओके, डिप्लॉइड सेटमध्ये ह्याच्यामध्ये दोन सेट ऑफ क्रोमोझोम्स असणार आहेत. सो द स्पोरोफाइट इज नॉट फ्री लिव्हिंग बट अटॅच टू दी फोटोसिंथेटिक गेमॅटोफाइट. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पोरोफाइट हे फ्री लिव्हिंग नाही आहे, गेमॅटोफाइटच्या वरती हे अटॅच असणार आहे, फ्री लिव्हिंग नाही आहे. हे पण तुम्हाला करेक्ट इनकरेक्टसाठी बऱ्याचदा विचारलं जातं. नेक्स्ट आहे अँड डिराइव्स नरिशमेंट फ्रॉम इट. आणि स्पोरोफाइट गेमॅटोफाइटपासूनच नरिशमेंट वगैरे सगळं काही घेणार आहे. सम सेल्स ऑफ द स्पोरोफाइट अंडरगो रिडक्शनल डिव्हिजन. स्पोरोफाइटचे सेल्स रिडक्शनल डिव्हिजन दाखवणार आहेत, झायगोट रिडक्शन डिव्हिजन नाही दाखवणार. झायगोट इक्वेशनल डिव्हिजन किंवा मायटोसिस दाखवतं. ओके, बट स्पोरोफाइट जे आहे तर ते मिओसिस दाखवणार आहे टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर्स. आता या ठिकाणी स्पोरोफाइट ऑलरेडी डिप्लॉइड आहे, म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे की ते हॅप्लॉइडमध्ये कन्वर्ट होणार. स्पोर्स जर्मिनेट टू प्रोड्यूस गेमॅटोफाइट. आणि हे जे स्पोर्स तयार केलेले आहेत स्पोरोफाइटने, कुठल्या डिव्हिजनने, मिओटिक डिव्हिजनने, तर हे स्पोर्स पुन्हा जर्मिनेट होणार आणि त्यापासून गेमॅटोफाइट तयार होणार. ओके, सो ब्रायोफाइट्स इन जनरल आर ऑफ लिटिल इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बट सम मोसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बॅशियस आणि मॅमल्स. हर्बॅशियस म्हणजे जे हर्ब्स वगैरे खाणार आहेत, जे हर्बिवरस आहेत त्या मॅमल्ससाठी. बर्ड्स अँड अदर ॲनिमल्स. स्पीशीज ऑफ स्पॅगम. स्पॅगनम हे खूप महत्त्वाचं आणि खूप हाय असा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, खूप ठिकाणी वापरलं जातं स्पॅगनम. सो स्पॅगनम एक प्रकारचं मॉस आहे. प्रोव्हाइड पीट दॅट हॅव लॉंग बीन यूज्ड ॲज फ्यूल. आणि स्पॅगनम आपण ॲज अ फ्यूल म्हणून वापरतो आणि खूप पूर्वीपासून आपण स्पॅगनम वापरतो आहोत ॲज अ पीट किंवा फ्यूलच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट आहे अँड ॲज पॅकेजिंग मटेरियल फॉर ट्रान्सशिपमेंट ऑफ लिव्हिंग मटेरियल बिकॉज ऑफ देअर कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. आणि हे याच्यामध्ये पण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे. Mosses along with lichens are the first organism to colonize rocks and hence are of great ecological importance. सो जसं की आपण पाहतो लायकेन्स जे आहेत म्हणजे फंगाय प्लस अल्गे ते रॉक्सवरती वगैरे उगवतात, तर त्याचप्रमाणे मॉसेस देखील रॉक्सवरती वगैरे कॉलनीज तयार करतात. दे डिकम्पोज रॉक्स मेकिंग दी सबस्ट्रेट सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. ते रॉक्स वगैरे डिकम्पोज करायचं काम करतात, म्हणजे असं क्रॅक्स वगैरे करणार रॉक्समध्ये. नेक्स्ट आहे सिन्स मोसेस फॉर्म डेन्स मॅट्स ऑन दी सॉईल दे रिड्यूस दी इम्पॅक्ट ऑफ फॉलिंग रेन अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सॉईल इरोजन होऊ देत नाहीत, कारण या ठिकाणी सॉईल आहे आणि सॉईलच्या वरती ते ॲज अ मॅटप्रमाणे उगवतात. त्याच्यामुळे ऑब्वियस गोष्ट आहे की हवेमुळे वगैरे ही सॉईल हलणार नाही किंवा सॉईलचे कण इकडे तिकडे जाणार नाहीत, त्याच्यामुळे सॉईल इरोजन होणार नाही. सॉईल इरोजन म्हणजे काय, जमिनीची धूप होणार नाही. द ब्रायोफाइट्स आर डिवायडेड इंटू लिव्हरवर्ड्स अँड मॉसेस. पुन्हा एकदा या ब्रायोफाइट्सचं कन्व्हर्जन 2 क्लासेसमध्ये केलं जातं, लिव्हरवर्ड्स आणि मॉसेस. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण लिव्हरवर्ड्स पाहतोय. The liverworts grow usually in moist, shady habitats such as banks of streams, marshy ground, damp soil, bark of trees and deep in the woods. सो आता ज्या ठिकाणी मॉइस्ट एरियाज आहेत, ज्या ठिकाणी दलदल वगैरे आहे, या परिसरामध्ये हे लिव्हरवर्ड्स उगवणार आहेत. द बॉडी ऑफ लिव्हरवर्ड्स इज थॅलॉइड. थॅलॉइड आहे, डिफरन्शिएटेड रूट वगैरे असलं काही नाही आहे.
फॉर एक्झाम्पल आहे मर्कॅन्शिया. सो नेक्स्ट आहे द थॅलस इज डॉर्सोवेंट्रल अँड क्लोजली ॲप्रेस्ड टू द सबस्ट्रेट. सो ते एकदम सबस्ट्रेटला अटॅच असतं. सोबतच डॉर्सोवेंट्रली म्हणजे दोन्ही बाजूंकडून थॅलॉइड असणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूंकडून सेम असणार आहे. द लिफी मेंबर्स हॅव टायनी लीफ लाईक अपेंडेजेस इन 2 rows ऑन द स्ट्रीम लाईक स्ट्रक्चर. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं फॉर एक्झाम्पल मर्कॅन्शिया, ओके या ठिकाणी आहे मर्कॅन्शिया. सो मर्कॅन्शियामध्ये तुम्ही जर पाहिलं तर रूट लाईक स्ट्रक्चर आहे रायझॉइड्स, या ठिकाणी लाईक स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर एक मोठंच्या मोठं लीफ आहे. काही ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की खूप छोटे छोटे असे लीव्स आहेत. सो या ठिकाणी खूप छोटे असे फिंगर लाईक वगैरे किंवा त्याच्यापेक्षाही छोटे असे लीव्स प्रेझेंट आहेत. ओके, पेअर्ड फॉर्ममध्ये आहेत. या ठिकाणी जेवढे आहेत तेवढेच दुसऱ्या बाजूला पण आहेत. सो त्याला आपण पेअर्ड फॉर्ममध्ये पण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इज इन लिव्हर वर्ड्स टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन ऑफ थॅलाय. थॅलाय असे फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेकडाऊन होणार आणि त्यापासून नवीन लिव्हरवर्ड तयार होणार. नेक्स्ट आहे ऑर बाय फॉर्मेशन ऑफ स्पेशलाइज स्ट्रक्चर कॉल्ड ॲज गॅमियम. गॅमियम सिंगल असेल तर गेमिया म्हणतो आपण. तर गॅमिया हे ग्रीन कलर्स आहे, मल्टीसेल्युलर आहे. असेक्शुअल बर्ड्स ह्याच्यामध्ये तयार होतात की ज्याच्यापासून स्मॉल गेमा कप्स तयार होणार आहेत थॅलायवरती. म्हणजे थॅलाय म्हणजे एक सिंगल पार्ट. ओके, त्याच्यावरती स्मॉल रिसेप्टर्स तयार होणार आहेत ज्याला आपण गेमा म्हणतो. अँड द गेमा बिकम डिटॅच फ्रॉम द प्लांट बॉडी, जर्मिनेट होणार आणि त्यापासून नवीन लिव्हरवर्ड तयार होणार आहे. सो ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन द मेल अँड द फिमेल, लेट मी चेंज द पेज. ओके, सो मेल अँड द फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रोड्यूस्ड आयदर ऑन द सेम ऑर डिफरंट थॅलाय. सो डिपेंड अपॉन की ते कशा पद्धतीचं प्लांट आहे त्याच्यानुसार मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत. बट आयदर ते एकाच प्लांटमध्ये एकाच थॅलायवरती प्रेझेंट असेल किंवा डिफरंट थॅलायवरती प्रेझेंट असू शकतात. नेक्स्ट आहे द स्पोरोफाईट इज डिफरन्शिएटेड इंटू फूट, सीटा, कॅप्स्यूल. सो हे जे स्पोरोफाईट्स आहेत तर ते आय होप की या ठिकाणी दिलं असेल. लेटेस्ट चेक. हां, वरती आहे ते कॅप्सूलचं पार्ट आहे. या ठिकाणी सीटा म्हणजे एक स्टीम लाईक स्ट्रक्चर आहे. खाली रायझॉइड्स वगैरे आहेत. एवढा पार्ट स्पोरोफाईटचं काम करणार आहे, एवढा पार्ट गॅमॅटोफाईटचं काम करणार आहे. गॅमॅटोफाईट काय करतं? गॅमेट्स तयार करतं. स्पोरोफाईट काय करतं? स्पोर्स तयार करतं. ओके, आणि या स्पोर्सपासूनच पुन्हा गॅमेट्स तयार होतात आणि रिप्रोडक्शन होतं आणि नवीन पार्ट जो आहे तो डेव्हलप होतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आफ्टर मिओसिस स्पोर्स आर प्रोड्यूस्ड विथ इन दी कॅप्स्यूल. मिओसिस झाल्यानंतर त्या कॅप्सूलमध्ये स्पोर्स तयार होणार आहेत. स्पोर्स जर्मिनेट होणार आणि त्यापासून पुन्हा गॅमॅटोफाईट तयार होणार. गॅमॅटोफाईटच्या वरती पुन्हा स्पोरोफाईट तयार होणार. स्पोरोफाईटपासून परत स्पोर्स तयार होणार. परत स्पोर्स जर्मिनेट होणार म्हणजे त्याच्यामध्ये मिओसिस होणार. त्याच्यापासून पुन्हा गॅमेट्स तयार होणार. परत गॅमॅटोफाईट तयार होणार. ओके, सो ही जी लाईफ सायकल आहे ती चालूच राहणार. ही लाईफ सायकल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये, म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोसेस. सो मोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर हे प्रीडॉमिनंट स्टेज ऑफ लाईफ सायकल ऑफ द मोस इज गॅमॅटोफाईट विच कन्सिस्ट ऑफ 2 स्टेजेस. मोसेसमध्ये गॅमॅटोफाईट ही एक महत्त्वाची किंवा प्रीडॉमिनंट स्टेट आहे ज्याचे पुन्हा पुढे आपण दोन स्टेजेस करू शकतो. पहिलं स्टेज आहे प्रोटोनिमा स्टेज विच डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम अ स्पोरपासून लगेच ते डायरेक्टली डेव्हलप होतात. इट इज क्रीपिंग म्हणजे वेलीसारखं वगैरे असणार आहे. ग्रीन कलरचं आहे, ब्रांच्ड आहे, फ्रिक्वेंटली फिलामेंटस पण असतं. दुसरी स्टेज आहे लिफी स्टेज विच डेव्हलप्स फ्रॉम द सेकंडरी प्रोटोनिमा ॲज अ लॅटरल बर्ड. पहिल्यांदा प्रोटोनिमा कसं तयार होणार आहे डायरेक्टली स्पोरपासून आणि सेकंडरी प्रोटोनिमापासून लिफी स्टेज. सेकंडरी प्रोटोनिमाला आपण लिफी स्टेज म्हणणार आहोत की ते ॲज अ लॅटरल बर्डच्या स्वरूपामध्ये तयार होतं. दे कन्सिस्ट ऑफ अपराईट स्लेंडर ॲक्सेस बिअरिंग स्पायरली अरेंज्ड लीव्ज. याच्यामध्ये लीव्ज असे स्पायरल फॉर्ममध्ये जसं की स्प्रिंग वगैरे असतं त्याप्रमाणे अरेंज्ड असतात. दे आर अटॅच टू द सॉईल थ्रू मल्टीसेल्युलर अँड ब्रांच रायझॉइड्स. सो युजली याच्यामध्ये ब्रांच रायझॉइड्स असतात, मल्टीसेल्युलर आहेत आणि हे सॉईल्समध्ये एम्बेडेड असतात किंवा एम्बेडेड नाही म्हणता येणार, अटॅच असतात असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे धी स्टेज बियर्स सेक्स ऑर्गन्स. लिफी स्टेजमध्ये सेक्स ऑर्गन्स असतात. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन मोसेस इज बाय फ्रॅगमेंटेशन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशनने होतं, बर्डिंगने पण होतं सेकंडरी प्रोटोनिमामध्ये. सेकंडरी प्रोटोनिमा म्हणजेच काय लिफी स्टेजमध्ये. लिफी स्टेजमध्ये बर्डिंगने रिप्रोडक्शन होतं आणि प्रोटोनिमा स्टेजमध्ये म्हणजेच फर्स्ट स्टेजमध्ये फ्रॅगमेंटेशनने व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. द सेक्स ऑर्गन्स अँथ्रिडिया अँड आर्किगोनिया आर प्रोड्युस्ड ॲट दी एपेक्स ऑफ द लिफी शूट्स. सो ज्या ठिकाणी लिफी शूट्स प्रेझेंट आहेत त्याच्या एपेक्स म्हणजे काय वरच्या पार्टवरती हे दोन्ही सेक्स ऑर्गन्स असणार आहेत. मेल सेक्स ऑर्गन आहे अँथ्रिडिया, फिमेल सेक्स ऑर्गन आहे आर्किगोनिया. ओके, सो हे दोघं फर्टिलाइज होणार आहेत, फर्टिलायझेशन करणार आहेत. झायगोट त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि कशामध्ये होणार? ऑब्वियसली स्पोरोफाईटमध्ये कन्सिस्टिंग ऑफ अ फूट, सीटा अँड कॅप्स्यूल.
स्पोरोफाईट रिजनमध्ये काय काय असतं, फूट असणार आहे, सीट असणार आहे, कॅप्स्यूल असणार आहे. द स्पोरोफाईट इन मोसेस इज मोर इलॅबोरेट दॅन दॅट इन द लिव्हरवर्ड्स. ऑब्वियसली लिव्हरवर्ड्स नंतर मोसेस आलेत म्हणजे थोडंसं डेव्हलपमेंट असणार आहे. द मोसेस हॅव अन इलॅबोरेट मेकॅनिझम ऑफ स्पोर डिस्पर्सल. कॉमन एक्झाम्पल्स आहेत फिनारिया, पॉलिट्रायकम, स्पॅग्नम, जे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे त्याचं. सो हे सगळं तुम्ही या ठिकाणी डायग्राम्समध्ये पाहू शकता. लेट मी शो यू. ओके, सो या ठिकाणी डायग्राम्स आहेत. डायग्राममध्ये काय काय आहे, स्पॅग्नम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, हे आहे स्पॅग्नम. याच्यामध्ये या ठिकाणी मेल पार्ट आहे, हा आहे फिमेल पार्ट आणि याचे ब्रांचेस वगैरे आहेत. नेक्स्ट तुम्ही जर या ठिकाणी फिनारियामध्ये पाहिलं तर हा एवढा पार्ट स्पोरोफाईटचा आहे, एवढा पार्ट गॅमेटोफाईटचा आहे. ओके, सो इन दिस वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्गी आणि ब्रायोफाईट्स कंप्लीट केले. नेक्स्ट जे आहे टेरिडोफाईट्स, एन्जिओस्पर्म, जिम्नोस्पर्म वगैरे वगैरे ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. Thank you so much for watching this video. See you in next video. Bye bye.